मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नांदेडमध्ये आज ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी हक्क परिषद घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत। सर, काय सांगाल, आज नांदेडमध्ये ओबीसी हक्क परिषद घेण्यात आलेली आहे, जिल्ह्यामधून मोठे ओबीसी बांधव एकत्रित झाले होते। आज पहिल्यांदा जवळपास 2 दिवसांमध्ये हे नियोजन करण्यात आलं होतं आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीसाठी परिषदेसाठी उपस्थित होते आणि या ठिकाणी एकच निर्णय घेण्यात आला आहे महत्त्वाचं की 51 लोकांची कमिटी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि उद्यापासून आंदोलन मोर्चे चालू होणार आहेत। येणाऱ्या 17 तारखेला या महाराष्ट्रामध्ये जे काही मंत्री आमदार खासदार येतील त्यांना अडवणे, त्यांना काळ्या फिती दाखवणे आणि त्यांना काळे झेंडे दाखवणे, निदर्शनं करणे हा एक या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे आणि तालुक्याचे किमान एक 50-50 हजाराचे मोर्चे आणि जिल्ह्याचा किमान एक 10 लाखाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सगळे जिल्ह्याचे मराठवाड्याचे मोर्चे झाल्यानंतर मराठवाडा पातळीवर 1 करोड रुपये 1 करोड लोकांचे समाज बांधवांचे त्या ठिकाणी आपण मोर्चे काढणार आहोत। आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाने आंदोलन केलं ते त्यांच्या समाजासाठी केलं, ते खरंच भूषणीय आहे, त्यांच्या हिसाबाने त्यांनी केलं आहे। सगळ्यांनी आपल्या आपल्या जातीसाठी समाजासाठी करणं हे काही वावगं नाही, पण जे भारतीय जनता पार्टी रोज उठून सांगत होते की आम्ही तुमचा DNA आहोत, तुम्हाला आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसी आमचा घटक आहे, आणि काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने सगळ्यांना चूप केलंय, विरोधी पक्षांना चूप केलंय, सगळ्या पक्षाला एकत्र घेऊन आम्हाला या ठिकाणी दगाबाजी केली, आमच्या छातीवर त्याने खंजीर खुपसलंय। म्हणून हा रोष मराठा समाजाच्या विरोधात नसून तर हा रोष या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी एकच आहे, तुम्ही जे गॅजेट लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मग सगळे जे वेगवेगळ्या समाजामध्ये लोक आहेत त्याच्यात खूप सारे नोंदी आहेत, त्या नोंदीनुसार तुम्ही सगळ्यांना आरक्षण देणार आहात का? मग देणार नसाल तर मग एका समाजाला त्या नोंदी कशा देऊ शकतात? दिलं तरी आता उद्या सरकार हे नाटक करू लागलंय। हा सरकार काय करणार आहे, ह्या नोंदी त्याने रद्द करणार आहे किंवा कोर्टामधून ते रद्द करून आणणार आणि उद्या आमच्या पाठीवर हात फिरवणार, पहा आम्ही त्यांचं त्या ठिकाणी आरक्षण काढलंय। आरक्षण निघत नाही मित्रांनो। 58 लाख इतक्या नोंदी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत, प्रमाणपत्र दिले आणि व्हॅलिडिटीची परमिशन हे गाव पातळीवर त्यांनी सुलभ करून दिली आहे, त्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळणार आहे। आमचं म्हणणं असं आहे की त्यांना कोणत्या याच्यामध्ये 10% त्याला सरकारने दिलेलं आहे, ESWचं आरक्षण आहे, आणखीन 20% द्या, 50% द्या, काय उरले त्या ओबीसीमध्ये? 400-500 जाती, 400-500 लोक, हजारो करोडो लोक, काहीच कोणाला सापडत नाही। तुम्ही वितुष्ट होऊ नका, आम्हालाही वितुष्ट करू नका। तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये एकत्र आहोत, मी शिवसेनेमध्ये काम करणारा, काय मला माहीत आहे मराठा समाज गावगाड्यामध्ये राहतो, पण काही लोकांच्या या चुकीच्या धोरणामुळे जे आमचं नुकसान नाही करत, हे मराठा समाजाचं यांनी नुकसान केलं आहे ओबीसीमध्ये आणून। कारण आता मराठा त्याला उद्याला ओबीसीचं या ठिकाणी आरक्षण भेटणार आहे, पण ESWचं आरक्षण मला असं वाटतंय 10% आरक्षण, जवळपास 9% आरक्षण केवळ एका समाजाला भेटत होतं, ती पुन्हा त्यांना द्यावी आणि आम्हाला सुद्धा सन्मानानं जगू द्यावा असं आम्ही सरकारला विनंती करतो। महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज सुद्धा आता ST प्रवर्गामध्ये समावेश करा म्हणून मागणी करायला लागला। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा ST प्रवर्गामध्ये येतो। आता त्या धर्तीवर महाराष्ट्रातील जे बंजारा समाज आहे तो सुद्धा आता ST मध्ये समावेश करण्याची मागणी करताय। आपण बंजारा समाजाचं नेतृत्व करताय, काय सांगा? हो, बरोबर। आता छगन भुजबळ साहेब असतील, जनांगे पाटील असतील किंवा मग सगळे जे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये चळवळीमधले, त्यांनी असं सांगितलंय, कारण त्यांना आता काय करायचं आहे, महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्याला मराठा समाजामधून ओबीसीला भांडणं लावून द्यायचे, बंजाराचं आणि आदिवासी भांडणं लावून टाकायचे, आणखीन तिसरं कोणी आलं तर त्याच्याशी लावून टाकायचं। बंजारा समाज मागणी करतोय की ST प्रोग्राममध्ये समावेश करा आमचं असं म्हणणं आहे। खाली काल 2 दिवसापूर्वी बैठक सुद्धा झालेली आहे या संदर्भात। आमचं असं म्हणणं आहे, खरंच तुम्हाला जर ते 100% अंतर आणि बाह्य हैदराबाद गॅजेट जर तुम्हाला लागू करायचं असेल तर बंजारा समाज हा 1930 मध्ये आदिवासीमध्ये होतं, त्याने आदिवासीची हे प्रमाणपत्र आहेत, आदिवासीमध्ये त्याने उपभोग घेतला आहे, त्यांना पैसे भेटले आहेत। 60 मध्ये जनगणनेमध्ये तेच झालं, 2014 मध्ये पण तेच झालं। आता याच्या निजामाच्या काळाच्या पहिले सुद्धा ट्राईब म्हणून आहे, CP अँड बेरारचा जर कायदा तुम्ही काढला विदर्भाचा, विदर्भामध्ये संपूर्णपणे बंजारा समाज हा ST प्रवर्गामध्ये येतो। हे सगळं असताना जर तुम्ही 2 भाऊ आहेत,
एका भावाला तुम्ही सगळं घरच देत असाल तर मग आमची मागणी अशी आहे, बाबा तू लावायचं आहे ना मग सगळ्याला लाव सरसकट, जे आहे होईल, नाहीतर सगळ्याच कॅन्सल कर सरसकट. आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगाल, प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजात छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके जर सोडले, सत्तेतील पक्ष असतील किंवा विरोधी पक्षामध्ये अनेक लोक ओबीसी नेते आहेत, परंतु ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात किंवा पाठिंबा म्हणून नेते पुढे येत नाहीत. या महाराष्ट्रातील तमाम ओबीसींनी समाज बघितला नाही पण पक्ष बघून मतदान केलं आणि आज ते सगळे निवडून आलेले जे मराठा लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांचे मांडलिक असलेले ओबीसीचे प्रतिनिधी असतील, हे सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी मूग गिळून आमचं आरक्षण गेलेलं पाहिलं. कोणीसुद्धा आवाज उचलला नाही. सगळ्याच एकट्या भाजपवरच नाही तर सगळ्याच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना दोन्ही तिन्ही गट हे सगळ्यांनी आमचं आरक्षण जाताना उघड्या डोळ्याने बघितलंय. त्याच्यामुळं पूर्ण ओबीसी चिडलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे ओबीसी सोडून दुसऱ्या कोणाला मतदान करणार नाहीत. त्यांच्या गुलामांना सुद्धा ओबीसी जरी असले तर त्यांच्या गुलामांना मतदान करणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये ओबीसी जागा होणार. 60% ओबीसी या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करणार आहे. त्याची सुरुवात स्थानिक स्वराजपासून करणार आहे. त्यामुळं आम्ही आज या मेळाव्यात निर्धार केलेला आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने मोर्चे होणार आहेत, आंदोलन होणार आहेत, रस्ता रोको होणार आहेत. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला आम्ही काळे झेंडे दाखवणार आहेत. म्हणून ताकदीनिशी आम्ही त्यांच्या विरोधात उतरणार आहेत. काय आता हक्क परिषद संपन्न झाली आहे, जिल्ह्यातील मराठा बांधव एकत्र जमलेले होते, काय पुढची भूमिका काय असणार आहे? ओबीसी बांधव एकत्र जमले होते. खरा ओबीसी बांधव एकत्र जमले होते, काय भूमिका असणार आहे? सगळ्यांच्या मनात खतखत आहे की ह्या स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीला आरक्षण सोडून दुसरं काहीच भेटलं नव्हतं आणि त्याही आरक्षणावर घाला घालण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे, असंताप आहे. तो कुठंतरी व्यक्त होण्यासाठी इथं आलेला होता. कोणीतरी ऐकून घ्यायला आलं. राज्यामधला कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही. ओबीसीची बाजू कोणीच लावून धरत नाहीये. सगळेजण ओबीसीवर अन्यायच करत आहे. अशा भावना इथं आलेल्या प्रत्येक लोकांची होती आणि येणाऱ्या काळामध्ये 17 तारखेला ह्या पालकमंत्र्याला नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही, झेंडा फडकू देणार नाही असं इथं सगळ्यांनी इथं व्रण केलेलं आहे. आणि जे ओबीसीचे नेते जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि भारत पडावे, नसतं त्यांच्याही घरावर मोर्चे काढण्यात येतील. नक्कीच ओबीसीचे जे कोणी नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मराठा समाज हा त्यांच्या घरावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार यावेळी नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी हक्क परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. यशपाल भोसले, लोकशाही न्यूज, नांदेड.